नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 7 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत क्यूएस आशियाई विद्यापीठ क्रमवारी 2025. स्टारलिंक सोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? त्रिशूल 2025 हा कोणत्या प्रकारचा सराव आहे? आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 हे कुठे झालेले आहे? आणि WJP कायदा नियम निर्देशांक 2025 याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. मालदीवने कोणत्या वर्षानंतर जन्मलेल्या नागरिकांसाठी सिगारेटवर बंदी घातलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2007. तर जनरेशनल सिगारेट बंदी करणारं मालदीव हे आता जगातलं पहिला देश ठरलेला आहे. कारण 2007 नंतर जन्मलेल्या सर्वच मुलांसाठी मालदीवने आता सिगारेट बंदी घातलेली आहे आणि अतिशय ऐतिहासिक हा निर्णय आहे आणि सध्या जगभरामध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये देखील याबाबत प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे मालदीवबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. हवं असेल तर कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष आहेत. 7 नोव्हेंबर 1879 वासुदेव बळवंत फडके यांना आजच्या दिवशी जन्मठेप म्हणजेच काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती. 7 नोव्हेंबर 1858 लाल बाल पाल या त्रयीतील स्वातंत्र्य सेनानी बिपिन चंद्र पाल यांचा आजच्या दिवशी जन्म. 7 नोव्हेंबर 1884 क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा आजच्या दिवशी जन्म. 7 नोव्हेंबर 1824 डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा आज जन्मदिवस. 7 नोव्हेंबर 1862 दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूर शाह जफर यांच्या आजच्या दिवशी निधन. 7 नोव्हेंबर 1905 आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत यांचे हुबळी येथे आजच्या दिवशी निधन. तर 7 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक कर्करोग जागृती दिन म्हणून देखील साजरा केला जातो. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष आहेत आणि आपण सविस्तरपणे त्याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. क्यूएस आशियाई विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये भारतातील सर्वोच्च संस्था कोणती? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 IIT दिल्ली, पर्याय क्रमांक 2 IISc बेंगळूर, पर्याय क्रमांक 3 IIT मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 दिल्ली विद्यापीठ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 IIT दिल्ली. तर क्यूएस आशियाई विद्यापीठ क्रमवारी 2025 ही नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे आणि यानुसार आशियाई विद्यापीठ क्रमवारीमध्ये भारतातील संस्थांची थोड्याफार प्रमाणात घसरण झालेली आहे. लंडन स्थित क्वॅक्वेरेली सायमंड्स म्हणजेच क्यूएस यांनी जाहीर केलेल्या 2025च्या आशियाई विद्यापीठ क्रमवारीमध्ये भारतातील अव्वल संस्थांची घसरण नोंदवली गेलेली आहे. तरी पण यातील अव्वल संस्था कोणत्या आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर टॉप 100 मध्ये भारताच्या 7 संस्था आहेत. त्यातील सर्वोच्च संस्था म्हणजे IIT दिल्ली, जी जगभरामध्ये 59व्या क्रमांकावर आहे. म्हणजे ही आशियाई क्रमवारी आहे, त्याच्यामुळे यामध्ये फक्त आशियाई खंडाचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे IIT दिल्ली ही आशियाईमध्ये 59व्या क्रमांकावर आहे. ही देशातील अव्वल आहे, परंतु गतवर्षी ती 44व्या स्थानावर होती आणि 44 वरून ह्या वर्षी 59व्या क्रमांकावर IIT दिल्ली आलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे IISc बेंगळूर, जी 64वा क्रमांक आहे. तिसरा क्रमांक आहे IIT मद्रास, जे 70वा क्रमांक आहे. चौथा क्रमांक आहे IIT मुंबई, जो 71वा क्रमांक आहे. 5व्या क्रमांकावर आहे IIT कानपूर, जो आशियामध्ये 77व्या क्रमांकावर आहे. तसेच IIT खरगपूर देखील 77व्या क्रमांकावर आहे आणि दिल्ली विद्यापीठ हे 95व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे टॉप 100 मध्ये आशियाई विद्यापीठामध्ये भारताचे 7 संस्था आहेत आणि या संपूर्ण संस्थेमध्ये भारतातील सर्वोच्च संस्था म्हणजे IIT दिल्ली, जी आशियाई विद्यापीठ क्रमवारीमध्ये 59व्या क्रमांकावर आहे. पहिल्या 200 मध्ये भारताच्या 20 भारतीय संस्था आहेत, तर पहिल्या 500 मध्ये 66 संस्था आहेत. आता या संपूर्ण आशियाई विद्यापीठ क्रमवारीचे काही निकष आहेत. ते निकष कोणते? तर शैक्षणिक प्रतिष्ठा, कर्मचारी प्रतिष्ठा, प्राध्यापक विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क, प्रबंध आणि संशोधन कार्य, PhD धारक कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय प्राध्यापक व विद्यार्थी प्रमाण हे देखील या क्रमवारीमध्ये आपण निकष म्हणून वापरले जातात. आणि या संपूर्ण ह्याच्यामध्ये भारताची थोड्याफार प्रमाणात जी घसरण झाली यातील प्रमुख कारण काय सांगता येईल? तर भारतीय संस्थांची कामगिरी ही प्रबंध,
प्राध्यापक विद्यार्थी गुणोत्तर आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सहभाग या निकषांवर कमकुवत ठरलेले आहे आणि यामुळेच भारताची एक थोड्याफार प्रमाणात घसरण झालेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्याला या गोष्टीवर थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे. तरच आपला क्रमांक हा फक्त आशियामध्येच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये विद्यापीठ क्रमवारीमध्ये पुढे जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 2. स्टारलिंक सोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर स्टारलिंक सोबत महाराष्ट्राचा आता नुकताच करार झालेला आहे आणि हे स्टारलिंक सोबत करार करणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील आता पहिले राज्य ठरलेले आहे. स्टारलिंक या कंपनीचं नाव आहे स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड. इलॉन मस्क यांची ही कंपनी आहे. ग्रामीण व दुर्गम भागामध्ये सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी या स्टारलिंकचा आता उपयोग होणार आहे. स्टारलिंक हा एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचा उपग्रह इंटरनेट प्रकल्प आहे आणि स्टारलिंकचे उपाध्यक्ष आहेत लॉरेन ड्रेयर यांनी या करारावर सही केलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा स्टारलिंक ही अतिशय चर्चेमध्ये असणारी घटना आहे. कारण स्टारलिंक ही एलॉन मस्क यांची कंपनी आहे. आपल्याला माहिती आहे X.com असेल किंवा त्यांचे SpaceX असेल, स्टारलिंक आहेत. ह्या संपूर्ण महत्त्वाच्या कंपन्या ह्या त्या रन करतात. त्यामुळे एलॉन मस्क यांची कंपनी असल्यामुळे आणि महाराष्ट्राने म्हणजे आपल्या राज्याने पहिल्यांदाच स्टारलिंकसोबत करार केलेला आहे, जे की पहिले राज्य ठरलेले आहे. त्यामुळे आपल्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. प्रश्न क्रमांक 3. त्रिशूल 2025 हा कोणत्या प्रकारचा सराव आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नौदल सराव, पर्याय क्रमांक 2 त्रिसेना संयुक्त युद्ध सराव, पर्याय क्रमांक 3 वायुदल सराव आणि पर्याय क्रमांक 4 सैन्य प्रशिक्षण कार्यक्रम. तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्रिसेना संयुक्त युद्ध सराव. तर त्रिशूल 2025 हा युद्ध सराव नुकताच पार पडलेला आहे. ही ट्राय सर्व्हिस एक्झरसाइज आहे. भारतीय सशस्त्र दलांची प्रमुख त्रिसेवा संयुक्त सराव आहे. 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये हा त्रिशूल हा युद्ध सराव पार पडत आहे. याचं ठिकाण आहे राजस्थान आणि गुजरातमधील वाळवंट क्षेत्रामध्ये तसेच उत्तर अरबी समुद्रातील समुद्री क्षेत्रामध्ये हा युद्ध सराव होत आहे. याचे नेतृत्व करत आहे भारतीय नौसेना, जे पश्चिमेकडील नौसेना कमांड मुंबई ही आहे आणि यामध्ये सहभाग आहे भारतीय सेना, जो दक्षिण कमांड्स आहे आणि भारतीय हवाई दल, जो दक्षिण पश्चिम हवाई कमांड आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या संपूर्ण जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि यामुळेच युद्ध सरावाला एक थोड्याफार प्रमाणात महत्त्व येत आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 कुठे झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हरिद्वार, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 अयोध्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. तर नुकतेच आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 हे स्वर्ण जयंती पार्क रोहिणी, दिल्ली या ठिकाणी पार पडलेले आहे. 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये हे महासंमेलन पार पडले. आर्य समाज आपल्याला माहितीच असेल की त्याच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त हा महासंमेलन आयोजित केलेले होते. तसेच महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंतीनिमित्त देखील याचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित होते. आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 हे दिल्ली या ठिकाणी पार पडलेले आहे. प्रश्न क्रमांक 5. WJP कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 89, पर्याय क्रमांक 2 86, पर्याय क्रमांक 3 76 आणि पर्याय क्रमांक 4 77. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 86. तर WJP कायदा नियम निर्देशांक 2025 हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि यानुसार भारत हा 86व्या क्रमांकावर आहे. WJP रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025 असे या निर्देशांकाचे नाव आहे. भारत 143 देशांमध्ये 86व्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक आहे डेन्मार्क, दुसरा क्रमांक आहे नॉर्वे आणि भारताचा 86वा क्रमांक आहे आणि सगळ्यात शेवटी 143व्या क्रमांकावर आहे व्हेनेझुएला. भारताचे स्थान हे मागील वर्षांपेक्षा 6 स्थानांनी घसरलेले आहे. 2024 मध्ये भारताची रँक होती 79. त्यामुळे लक्षात ठेवा WJP कायदा नियम निर्देशांक म्हणजेच WJP रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025 यानुसार भारताचा 86वा क्रमांक. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या अशा आजच्या चालू घडामोडी होत्या. तर याच चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी आणि केव्हा केली?
तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रामकृष्ण परमहंस 1870, पर्याय क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती 1875, पर्याय क्रमांक 3 स्वामी विवेकानंद 1893 आणि पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर 1905. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.